7-12 उतारा याचा उगम कसा झाला? साधारणपणे जागेचा, शेतीचा किंवा घराचा व्यवहार करायचा असेल तर 7-12चा उतारा आणावा लागतो. पण 7-12चा उतारा हे काही कोणत्याही कायद्याचे कलम नव्हे. ते आपणास दिलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान आहे. त्यांनी सरकारी खर्चातून गरीब शेतकऱ्यांच्या दारात 12 फळझाडांची लागवड केली. त्यापैकी 7 फळझाडं ही त्या गरीब शेतकऱ्यांची आणि 5 फळझाडं ही सरकारची. त्याची निगा राखणं ही त्या शेतकऱ्यांकडे होतं. मग त्या झाडाला लागणारी जी फळे आहेत तर 7 झाडांची फळे ही त्या शेतकऱ्यांनी स्वतःसाठी ठेवायची आणि 5 झाडांची फळे ही सरकारच्या दप्तरामध्ये जमा करायची. याची त्या नोंद ठेवत होत्या आणि त्यासाठी त्यांनी सरकारी दप्तर निर्माण केले होते. त्यामध्ये शेतकऱ्याचं नाव आणि त्यांना कोणतं फळझाड दिलं आहे त्या झाडाचं नाव याची नोंद होत होती. या नोंदीच्या उतार्याला मग 7-12चा उतारा असे म्हणू लागले आणि आजतागायत तो प्रघात चालूच आहे. तर धन्य ती महाराणी आणि धन्य तिची दूरदृष्टी.